या लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाये धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो हरी तुका मने पावटणी हे करू स्वर्गीची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो हरी समचरण सृजम सारणीला बुदाबम जगडनीत पाणी मंडनम मंडनानं तरुण तुलसी माला कंजनम गंज नेत्रम सपयद बलासमचलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातुमनिंद्र है समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजय पांडुरंग पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास दुगा हरिकलावल्ली ज्योतरावतारम कलंकां कधी ज्योतिकामदी वक्त्रम फलानी शिवारा आपणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मेकला कुसरे काहीच नाही बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला वकजालो सेवेला वकजालो सेवेला चरण
झालो तुमच्या लागलो निज चरण आव स्वामी तुक या देवा यावरी न करावा भेर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता लागोनी पाया विनवी तू तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल वेळ वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही ये लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी हे अकारण करुणा वरुणालय श्री भक्त काम कल्पतरू पंढरीच्या पांडुरंगाच्या अथांग करुणेनं अथांग दयन आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि तुकाराम महाराज या अभंगातून ये लोकातला म्हणजे मानवी जन्मातला काय व्यवहार आहे तो सांगतात काय मानवी जन्मातला काय व्यवहार आहे आई आपण ज्या देहाला आलोय ना हा जो देह आहे आपला सगळ्यांचा तुमचा असेल किंवा माझा असेल माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत ऐकायला माना हलवत चला म्हणजे मला तरी कळलं तुम्ही ऐकत चला की शास्त्रात असं वर्णन केलंय की हा जो देह आहे याची अपेक्षा देवांनी केली कुठल्या देवांनी स्वर्गातल्या देवांनी इहलोकातल्या देहाची अपेक्षा केली मी म्हणत नाही तुकोबाराय म्हणतात इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाय पण आपल्यासारखी माणसं धन्य जगतात नाहीये धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो याच्यासारखं भाग्य याच्यासारखं पुण्य आणखीन मृत्यू लोकांमध्ये काही नाहीच आहे मग काय करता येईल या देहातून महाराज म्हणले आयुष्याच्या साधने थोडा बेस आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद होता येतं सच्चिदानंद म्हणजे काय इथं नेवासा तालुका आहे आणि नेवासा तालुक्यामध्ये ख्याती झाली काय की मेलेल्या माणसानं ज्ञानेश्वरी लिहावी म्हणजे सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला जगात होता येतं म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो पण यातून होईल काय तुकोबाराय म्हणले यातून स्वर्गाची शिडी होईल पावटणी या शब्दाचा अर्थ आहे शिडी कशाची करू स्वर्गीची निशाणी ही शिडी स्वर्गाकडे होईल का तर धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठाला सुंदर निवडलाय प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही खरं तर आज आपल्या श्री क्षेत्र निमगाव सिन्नर बरोबर ना निमगाव या गावामध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं एक आपल्या वडिलांच्या आपल्या आई वडिलाच्या सेवेमध्ये असणारे गाव उत्कृष्ट पद्धतीचं गाव आणि सेवेमध्ये रुजू असणारं या निमगाव गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि एक आदर्श वडील आणि एक आदर्श माता आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं सानप परिवारानं केलेला भव्य दिव्य कीर्तनाचं नियोजन आजचं कीर्तन मला वाटतं निमगावात करतोय पण निमगावात कीर्तन चालू नाही आजचं कीर्तन एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी चालू याचा प्रतिभास मला होतोय असं गोड आयोजन नियोजन केलंय म्हणून प्रथमतः सानप परिवाराला मी धन्यवाद देईल या गावची एक लाडकी माता नवे या गावचे एक आदर्श पिता स्वर्गीय नामदेव दादा तुकाराम सानप बाबांच्या आणि स्वर्गीय यमुनाई बाबूराव सानप खरं तर आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे हे पवित्र आई बाबा आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं मला वाटतं 8 दिवसाचा फरक आहे दोघांमध्ये आणि म्हणून दोन्हींचा मध्य साधत या ठिकाणी आजचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित इतका गोड सोहळा आयोजित केला की या सप्ताहाचं काल्याचं कीर्तन आहे की पुण्यस्मरणाचं कीर्तन हा भास मला होतोय गोड आयोजनातली गोड नियोजनातली मॉनिटर देऊन भव्यता दिव्यता सांगत असताना ही भव्यता दिव्यता इतकी गोड आहे या जगतातलं महत्वाचं गणित बस हा मग ही भव्यता दिव्यता इतकी गोड आहे की आज नामदेव दादांमागं मोठा परिवार आहे त्यामध्ये प्रकाश दादा आहे आणि खरं तर दत्तू दादा आपल्यामध्ये नाही आहेत पण दत्तू दादांमागं 2ही मुलं त्यामध्ये मोहन दादा आहे समाधान दादा आहे आणि
प्रकाश दादांमागं, दत्तू दादांमागं तीनही बहिणी, त्यामध्ये गौबाई असतील, सिंधुबाई असतील, लहानबाई असतील, नर्मदाबाई असतील, अशा चारही मुली. आणि विशेष तत्वानं यमुनाईंमागं सुद्धा मोठा परिवार आहे. त्यामध्ये त्यांची तीनही मुलं, सूर्यभान दादा आहे, आमची विठू नाना आहे. विठू नानांचा फार प्रयत्न होता बरं का. विठू नानांनी आग्रह धरला आणि विठू नानांचं, आणि खरं तर पारमार्थिक नातं जवळीक असल्यामुळं ती आमची मैत्री आहेच आहे. विठू नाना असतील, त्याचप्रमाणे गणपत दादा असतील, सूर्यभान दादा, विठू नाना, गणपत दादा असतील. आणि दोनही मध्ये मुली, त्यामध्ये हौशाक्का असतील आणि कमळा अक्का असतील. बरोबर ना, आल्यात का दोघी जणी? हे सगळी मुली. आणि या सगळ्यांनी केलेला गोड असा सोहळा आज आपण सगळेजण क्षणाचे साक्षीदार आहात. गोड कार्यक्रम सानं परिवारानं आयोजित केलाय. मी धन्यवाद देणारा कोण, तर तुकाराम महाराज तुम्हाला धन्यवाद देतात. आपुल्या इता जो असे जागता आणि धन्य माता पिता बोला 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 तयाच्या या युक्तीप्रमाणे या मुलांना धन्यवाद देतात. म्हणून मी प्रथमतः सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. हा एकल्याचा नवे खेळ म्हणून जमवला गोड असा मेळ. मेळ इतका गोड घातलाय आमच्या ऋषिकेश महाराजांनी हे नियोजन केलं. मला वाटलं की आता एक दिवसाचा कार्यक्रम एवढं नियोजन जुळून येतं का नाही, पण नाही, अगदी तंतोतंत जसा सप्ताहाचा कार्यक्रम व्हावा तसाच कार्यक्रमाचं नियोजन आयोजन या ठिकाणी झालं. आमच्या ऋषिकेश महाराजांना मी धन्यवाद देईल. विशेष तत्वानं गोड असे गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी आमच्या शिवाजी महाराजांपासून सुरुवात करू. शिवाजी महाराज गायला लागले का जीवानुसार गातात आणि म्हणून त्यांना धन्यवाद आहे. अगदी जुनं गाणं आहे आणि आपल्या भागातले गोड जुनं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हटलं जातं जुनं ते सोनं, असे आमचे शिवाजी महाराज. जुन्या ठेवणी त्यांच्याकडे आहेत म्हणून त्यांना धन्यवाद. या योगेशजी या. आणि विशेष तत्वानं त्यांना धन्यवाद. या विठाला विठाला सुंदर गातात, त्यांना धन्यवाद. दुसरे गायनाचार्य जे मध्यभागी आहेत ते आपल्या सगळ्यांचे परिचित आहेत आणि आपल्या सिन्नर भागाचं नाव ज्यांनी महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं असे आमचे चिंतामण महाराज सानप. एकदा टाळी वाजूया महाराजांकरता. त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. 3 नंबरला जे गातात त्या आदरणीय विजय महाराज आहे, सुंदर गातात ते सुद्धा. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवायची. तुम्ही दोघं तिघं गायला लागले की असं वाटतं तुमचं गायन ऐकत राहावं, माझं कीर्तन राहू द्यावं. एवढं सुंदर तुमचं तिघांचं गायन आहे म्हणून विशेष तत्वानं तुम्हाला धन्यवाद. आदरणीय नाना असतील, ही सगळी टाळकरी मंडळी असतील, बरेच लांबून आले ते अकोल्यावरून या ठिकाणी उपस्थित आहे. ऋषिकेश महाराजांनी आग्रह धरला आणि विशेष तत्वाने ही सगळी टाळकरी मंडळी या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. दोनही भालदार चोपदार असतील, दोघांचे तत्व आभार व्यक्त करतोय. हे आमचे सगळे नाना बरं का, तुमच्या दोघांचे आभार. आणि विशेष तत्वानं किरण महाराजांनी आपल्या मात्र निमगाव सिन्नरचं नाव आपल्या गावचेच आहेत ना, विशेष तत्वानं महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवलं. सध्या टॉप 1 मध्ये त्यांचं विनेकऱ्यांमध्ये नाव आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे किरण महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद, त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि वाजवण्याकरता तर काय बोलायचंय, ताकदीचाच माणूस आहे. ताकदीचा माणूस आहे. जसं पखवाज ते जसं दिसतात तसं ते वाजवताय सुद्धा. मी आल्यालाच त्यांच्याकडे बघून म्हटलं वजनदार माणूस असला की वजन पडतच, यात काही शंकाच नाही. आणि म्हणून आदरणीय आमचे मुकुंद महाराज लाड, एकदा जोरदार टाळी वाजवायची त्यांच्याकरता. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आदरणीय नाना असतील आणि या भागाचे एक उत्कृष्ट असे कीर्तनकार, कीर्तनकेशरी, आमच्या सगळ्यांच्या कीर्तनकारांचे जवळीक असणारे, आपल्या भागाचं नाव ज्यांनी महाराष्ट्राभर पोहोचवले असे आमचे योगेश महाराज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. एकदा टाळी वाजवा. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्यांच्या शेजारीच आपल्या गावचं वैभव, आपल्या गावचेच आहे बरोबर ना, शेजारील गावचे शिवऱ्याचे आहेत आदरणीय आमचे राहुल महाराज सानप बरं का. एकदा जोरदार टाळी वाजवायची त्यांच्याकरता. माझ्या समवेत बऱ्याचदा ते बहुधा असतात. आदरणीय आमचे राहुल महाराज सुंदर आपलं ते हार्मोनियम तर वाजवतात पण त्याच्याही बरोबर 7 स्वरावर ज्यांनी बासरीवर स्वर मिळवला असे आमचे राहुल महाराज, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. गजर माऊलीचा असं एक चॅनल आहे, ते सुद्धा कांगणे दादा आपण सुद्धा उपस्थित राहिलात. सुंदर असं साऊंड सिस्टीम, सागर साऊंड सिस्टीम गोंदेकर, मला वाटतं सचिन दादा बरोबर ना, आज नाव बरोबर घेतलं मी बरं का.
बहुताच त्यांचं सागरच नाव माझ्याकडून जातं. आमचे सचिन दादा सुंदर त्यांचं ऑपरेटिंग आहे, त्यांना धन्यवाद. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. माझ्या समोर बसलेले बहुश्रुत माझ्यापेक्षा वयानं तपाडत ज्ञानानं तिन्ही गोष्टीने अध्यात्मातले बरेच विचारधारेनं परिपक्व असणारे तुम्ही सगळे मान्यवर माता माऊलींची संख्या आई तुमच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर मातेमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय. आपल्यासारखी माणसं जगात नाही आहे का? जग हिंडून यावं दादा आणि आपल्यासारखी माणसं मिळणार नाही का? तुम्ही म्हणता ना आपल्यात आहे काय असं? आपल्यासारखी माणसं नाना जगात नाही. तुम्ही म्हणताल कशी नाही? सांगू का? आपण पवित्र कुळामध्ये जन्माला आलोय म्हणून आपल्यासारखी माणसं जन्माला नाही का? तर तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, माझं नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे आमदारांचे आपलं हारीचे दास जन्म घेती. मग एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्म आला तर ते इलेक्शन मुळे होतंय. आता काय करावं? मानवी जन्मातल्या एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्म आला जगणं गोड असावं. किती गोड असावं? भोंग्याचा आवाज जास्त झाल्या कारणानं महाराज म्हणले थोडासा साऊंडचा आवाज प्लस करून महाराज म्हणले जगतातलं महत्वाचं गणित या मानवी जन्मातलं खरंच आहे आणि हे जर असेल तर जन्मातलं महत्वाचं गणित सार्थकी लागल. आणि मग हे सार्थकी लावण्याकरता आम्ही आलोय आणि हे ज्यानं सार्थकी लावण्याकरता जर केलं तर महाराज म्हणले जन्म सार्थकी लागलच. काकड्यातल्या भूमिका आहेत, माझ्या नाही. काकड्यातल्या काय भूमिका आहेत? किती गोडलेलं आता जागा आता जागा आता जागा रे बाई नो जागा जागा ए चोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या नाडोनी बागा आता जागा आता जागा आता जागा नो जागा आता जागा आता आता जागा अजून काकड्यातली बरी भाषा उठा जागेवारे आता 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 या शब्दावर महाराजांनी लय जोर दिला आता. आणि आपण व्याकरणामध्ये शिकलो, आपण संस्थेत होतो त्यावेळेस आपल्याला व्याकरण शिकवलं. आता या शब्दाचा अर्थ गुरुजी नाना असा आहे की तीन काळ सांगितले. तीन काळ. कालचा जो गेला त्याला काळ कोणता म्हणावं? कालचा. आपण व्याकरणामध्ये शिकलो ना दादा आई, आपण कालचा जो काल होऊन गेला त्याला कोणता काळ म्हणावं?
दुष्काळ आपलं भूतकाळ म्हणावं, भूतकाळ म्हणावं. आताचा जो चालू आहे त्याला कोणता काळ म्हणावं? वर्तमान काळ. आणि उद्याचा जो येणार आहे त्याला भविष्य काळ. मग आता हा शब्द कोणत्या काळात आहे? आता, वर्तमान काळात. तुकाराम महाराज म्हणतात नको, उद्या नको, आता नको, आता या क्षणाला, आज सुद्धा नको, आता. मग अजून प्रमाण काय? आता तरी बोले हा जीवोपदेश, आता तरी बोले हा जीवोपदेश, आता तरी बोले हा जीवोपदेश, आता तरी बोले हा जीवोपदेश. चित्त शुद्ध करा. आणि मग चित्त शुद्ध जर झालं तर तिथं देवच येऊन राहतो. तो का म्हणे चित्त करा रे निर्मळ आणि येवोनी गोपाळ राहे. मग आम्ही विको कमी करून सांगायला लागले जगतातलं महत्वाचं गणित काय हे. आम्ही जन्म लक्ष देत चला, मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत ना, या जगतातलं महत्वाचं गणित तेच आहे. मग एक कर्मानं असावं. आणि कर्म जर चांगलं असेल तर न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. माझ्या आवडीचा प्रसंग आहे ना, मी थोडंसं पटवून देईल. आपलं कर्म चांगलं असावं. मला वाटतं नामदेव आप्पांचा आणि यमुना आईचा हा सोहळा त्यांचा नाही, त्यांच्या कर्माचा सोहळा आहे. तुम्ही म्हणताल कस काय? कारण त्यांचा कर्माचा कस काय सोहळा, याच्यात थोडीशी भूमिका आहे. माणसानं जर आयुष्यभर चांगलं गणित केलं तर शेवट गोड होतो. हे मी म्हणत नाही, तुकोबाराय म्हणतात. योगेश बाबा प्रमाण आहे. तुकोबारायचं म्हणणं आहे की शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. कशानं? याचसाठी केला होता टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. कधी गोड होतो माहिती का? ज्यावेळेस आयुष्यभर आपण चांगलं काहीतरी पेरतो त्यावेळेस शेवटला काहीतरी चांगलं उगवतं. हे म्हणतातच मानवी जन्मामध्ये आम्ही कर्म चांगलं केलं पाहिजे. बटन बंद केलं तर कळेल. जगतातलं महत्वाचं गणित किती गोड. मला वाटतं तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठे, निमगाववाल्यांना रेल्वे स्टेशन इथं नाशिक रोडला असेल बरोबर ना. तुम्हाला जर मुंबईला पुण्याला जर जायचं म्हटलं तर साहेब कुठं जावं लागेल? नाशिक रोडला. आपल्या निमगावातले 4 जण गेले. कुठं गेले? नाशिक रोडला गेले. त्यांना मुंबईला जायचं होतं. माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? जरा मान हलवत चला म्हणजे मला तरी कळण आहेत का गेले. झोपे 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 बोलत चला. हा, आपल्या इथले 4 जण गेले. कुठे गेले आई? नाशिक रोडला. त्यांना मुंबईला जायचं होतं. अजय बरं का, इथलं 4 गडी गेलं आपलं नाशिक रोडला गेलं. आणि अचानक गेलं योगेश बाबा, रेल्वेचा नियम आहे बरं का, चिंतामण बाबा, रेल्वेचा नियम आहे, शिवाजी बाबा, विजय महाराज. अचानक गेलं राहुल महाराज तर तिकीट भेटत नाही. हा कोणाचा नियम आहे? सप्ताह कमिटीचा. कोणाचा? रेल्वेचा नियम आहे की अचानक गेल्यावर तिकीट भेटत नाही. मुकुंद महाराज मग तिकीट भेटलं नाही. कुठल्यांना? कुठलं होतं गडी? मी सांगितलं ना कुठले होते? निमगावचे. आणि कुठं गेले? नाशिकला गेले. अचानक गेल्यामुळं त्यांना तिकीट काय भेटना. त्याच्यातला एक हुशार होता. आता निमगाव म्हणजे हुशारच गाव आहे पहिल्यापासून. त्याच्यातलं एकानं काय केलं, 10 रुपये खिशातून काढले तिघांकडून 10 घेतले. आपल्या खिशातले 10 आणि तिघांच्या खिशातले 10 किती झाले? 40 झाले. आणि त्या नाशिक रोडच्या स्टेशनच्या, रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक स्टेशनरीचं दुकान आहे. त्या दुकानात त्यांनी एक 40 रुपयाचा साप खरेदी केला. किती रुपयाचा? 40 रुपयाचा नकली साप खरेदी केला आणि ट्रेनच्या शेवटच्या डब्यात आणून सोडला. ट्रेनचा शेवटचा डबा म्हणजे जनरल डबा. जनरल डब्याचा अर्थ माहितीये? यारे लहान थोर सकळासी येथे आहे अधिकारी, इथे नाम जनरल डबा. आणि तो जनरल डब्यात त्यांनी तो आणून साप सोडला. त्याच्यात नेमक्या लाडक्या बहिणी बसल्या होत्या.
त्या डब्यात. आता यांनी तो साप पाहिल्यानंतर 2 मिनिटात डबा खाली केला आणि निमगावचे 4 जण त्या डब्यात जाऊन बसले. जायचं कुठं होतं? मुंबईला. दादा कुठं जायचं होतं? मुंबईला. सकाळी 7 वाजता बसले योगेश बाबा बरं का. 7 वाजता बसले, 8 वाजले, 10 वाजले, दुपारचे 3 वाजले. यांच्या बाजूनं भरधाव वेगानं ट्रेन पळायच्या. यांना वाटायचं काय ट्रेन जोरात पळते, वा 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 क्या बात आहे. 3 वाजले आणि एक जण उठला आणि तिथं स्टेशनला ना एक ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो, आपण त्याला काय म्हणतो? टीसीचा लॉंग फॉर्म तिकीट चेकर. त्याला विचारलं, साहेब कुठं आलो? साहेब म्हणले नाशिक रोडला. सकाळी 7 ला बसलो, नाशिक मध्ये कस काय? मुंबईला पाहिजे होते एवढ्या वेळात. साहेब म्हणले सकाळी 7 वाजता या शेवटच्या डब्यात साप निघाल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला, बाकी ट्रेन मुंबईला निघून गेली. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतोय ते. कर्माला लय महत्व दिलं पाहिजे. अरे कर्मानं देवाच्या बापाला सुद्धा सोडलं नाही तर तुमचं माझं काय गणे? कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे कर्मे रावण क्षय पावला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, विरोध घडला सीता दे शिवाजी महाराज झाला श्रीराम, कर्मे मन्मथ झाला श्रीराम, कर्मे सीता वियोग पावला, कर्मे मन्मथ झाला श्रीराम, कर्मे मन्मथ झाला श्रीराम. कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. आणि मग कर्माचं गणित आपल्या आई वडिलाच्या सेवेजवळ असं का असं माहिती का? हे कर्मच आई वडिलाची सेवा करणं सुद्धा एक कर्मच आहे. बऱ्याच लोकांना अपेक्षा आहे, महाराज आपण तुम्ही कीर्तन करताय, मी सुद्धा पाहतोय जगात नाना सगळ्यांना अपेक्षा की आपल्या पोरांना आपल्याला तांब्या भरून पाणी द्यावा. लोकांना सध्या अपेक्षा आहे, तुम्ही पाहताय. पण बऱ्याच आई वडिलाचं असं म्हणणं की माझं लेकरू माझं ऐकतच नाही. का ऐकत नाही माहिती का? आपण म्हणतो दादा मला तांब्या भरून पाणी देत नाही. तुम्हाला सांगू का देत नाही? ते सुद्धा म्हणतं की यांनी याच्या आई वडिलालाच कधी तांब्या भरून पाणी दिला का? आपण आपल्या आई वडिलाला तांब्या भरून पाणी दिला असल तर आपलं लेकरू आपल्याला तांब्या भरून पाणी दिला. हा नियम आहे बरं का. दिशी तेव्हा दिशी हा नियम आहे. आणि मग कर्माला महत्व द्या. आणि कर्म काय करायचे माहिती का? आई वडिलाच्या सेवेचं कर्म करायचं. महाराज मी नामदेव दादांबद्दल आणि यमुनाईबद्दल लिहून आलोय आज. मला लिहायची सवय आणि लहानपणापासून माझ्या घरच्यानं नाव सुद्धा कविराज ठेवलंय. नावानुसार वागलं पाहिजे. लिहिलंय मी आज त्या दोघांबद्दल, नामदेव दादांबद्दल आणि यमुनाईबद्दल लिहिलंय. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही आई बाबा. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही आई बाबा. सर्व संपुनी भक्त राहते तुमचेच नाते आई बाबा. या किविलवाण्या बाळांची त्या आई बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी आई बापाची माया ज्याला आई बाप नाही ना हो त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय. आई हे यमुनाई नामदेव बाप्पा तुमच्याबद्दल बोलतोय. असं म्हटलं गेलं जातं की बेटा गुंडा हो या अगर मवाली, अरे माँ बाप तो अपने आंचल में छुपा लेता है. माँ बाप भिखारी हो या होत बायत, माँ बाप बाप होता है और माँ माँ होते. जगात विको कुमे त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. आज आईबद्दल वर्णन सांगायला गेलो ना, आई इतकी मोठी आहे आणि वडील सुद्धा इतके मोठे आहेत ना, आई त्यांच्या इतकं नाही मोठं कोणी. मला वाटतं यमुनाई मागण हौशा कान कमळाई आहे, 2 जणी मुली आहेत मला वाटतं, बरोबर ना. आणि नामदेव दादांमागं 4 मुली, गौबाई आहेत, सिंधुबाई आहेत, लहानुबाई आहेत, नर्मदाबाई आहेत. अशा 4. आज 6 आली की माझ्या कीर्तनात बसल्यात. आल्यात ना साईच्या साई आल्यात ना. आज एका लिकीला जर विचारलं ना की तुझं माहेर कुठपर्यंत, लिकीच्या डोळ्यात पाणी येतं. एका
एका लेकीला विचारलं तुझं माहेर कुठपर्यंत, तर लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक सांगते दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझी आई आणि माझा बाप जिवंत आहे. आखी कधीच रडत नाही. आई तुमचा बाप आहे ना, कधीच रडत नाही, तुम्हाला माहिती. पण त्या दिवशी रडतो ज्या दिवशी लेकीचं लग्न होतं ना, त्या दिवशी गळ्यात पडून रडणारा बाप असतो. अजून थोडं बोलू पुढं काय बोलायचं आई वडिलांबद्दल. एक लेक जर माहेरला आली तर तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी कोण होती? कोण होती बोला ना, कोण होती? पण ज्या दिवशी माहेरातली आई संपते ना, त्या दिवशी माहेरातले कांदे संपतात, बटाटे संपतात, लसूणही संपतो. आता लेक म्हणते जायचं तरी कोणा करता, जिच्या करता जायचं तर तीच निघून गेली. आईचं वर्णन लय मोठं आहे. अरे तुमच्या भावानं तुम्हाला 5,000ची साडी घेऊ द्या, नाही तर तिला अप्रूप नसते. इथून ओटीतून चुरगळलेली नोट 500ची असू द्या, नाही तर 100ची असू द्या, तुमच्या हातात आणून देणारी कोण होती बोला ना, कोण होती? आई होती. आईसारखं जगात मोठं कोणी नाही. आईबद्दल बोलायला जर गेलं, आईची माया लय मोठी आहे. आज यमुनाई बद्दल आणि नामदेव दादांबद्दल बोलतोय. यमुनाई, अगं आई तू लय मोठी आहेस, किती लिहिलंय तुझ्याबद्दल. असं म्हणतात तुझं वर्णन करायला गेलो तर आकाश कमी पडतं. का? आकाश रंग बदलणार आहे. कधी ढवळं होतं, कधी निळं होतं. आकाशाला तुझी उपमा देता येत नाही. का? रंग बदलणारा आकाश आहे. आणि आई तो रंग आयुष्यात कधी बदलला नाही. आकाशापेक्षाही तू मोठीच आहे. मला वाटतं बाबा नामदेव बाबा तुमच्याबद्दल बोलतोय, तुम्ही तर समुद्राही पेक्षा मोठे आहात. का? समुद्राचं पाणी चवीसाठी खारट आहे आणि उभ्या आयुष्यात तुम्ही आम्हाला कधीच खारं प्रेम दिलं नाही. समुद्राही पेक्षा तुम्ही महान आहात. म्हणूनच बोलतात ना, आई वडिलाचं वर्णन जर करायला गेलं जगात त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. म्हणून कबीरदास महाराजांचे शब्द मला आठवतात. काय म्हणतात ते? आई सारखं नाही मोठं कोणी. सबसे बडी हे माँ बगले गले, सबसे बडी हे माँ, माँ सबसे बड़े सारखं मोठं जगात कोणी नाही. माझं म्हणणं आहे की मग ये वैभव आमच्या पाठीशी असाल. मी सांगू थोडंसं, ऐकतात ना तुम्हाला? माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? ना ऐका ना. जगातलं सगळ्यात मोठं वैभव तेच आहे. माझा विचार नाही बरं का बाबा. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. कुठे घ्यायची? आई उचलून घेताना कुठे घ्यायची? कडेवर घ्यायची. आणि बाप उचलून घेताना कुठे घ्यायचं आपल्याला? कुठे घ्यायचा? खांद्यावर. आई विचार केला का कधी आई कडेवर का घेते बाप खांद्यावर का घेतो? विचार केलाय कधी? सांगू तुम्हाला, तुम्ही कधीच विचार केला नाही. आई कडेवरच का घेते आणि बाप खांद्यावरच का घेतो? सांगू दादा. आई कडेवर घेते साहेब, याचं उत्तर असं आहे की आई आपल्या मुलाला समरेषेमध्ये घेते, आपल्या डोळ्याच्या. म्हणजे माझ्या डोळ्याला जे दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई मुलाला आपल्या समरेषेत घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. बाप
महाराजांनी गोड सांगितलं, टाळी वाजवायला. महाराज म्हणले, बाप करी जोडी लेकराची ओढी. मग बाप पाठीशी असावा. मी तर माझं बोलेल, आता लोकांचं कुठपर्यंत सांगावं. कधीतरी मी माझी आई माझं वडील सांगावे. मी माझी आई सांगितली तर मला लोकाला सांगण्याचा, बोला ना बोलायला, लोकाला सांगण्याचा मला, मी माझी आई सांगितली तर मला लोकाला सांगण्याचा अधिकार आहे. नाही तर तुम्ही पाठ केले, लोका सांगे. हा मला माहिती, हा त्यांचं पाठ आहे, एवढंच पाठ आहे पण मला माहिती आहे. हा जास्त काय पाठ नाही, फक्त माळ करायला कैची धरण्याकरता तुम्ही प्रमाण पाठ करताय, मला माहिती आहे. पण मग थोडस बोलेल मी. माझी आई सांगेल ना बरं का, माझी माय म्हणजे माझं वय महाराज सध्या 26 चालू आहे. म्हणजे वय सांगायला नाही आलो मी इथं, पण थोडं बोलणार आहे मी. आई माझं वय 26 आहे, पण माझ्या पंढरपूरच्या वाऱ्याना 27 पूर्ण होईल. तुम्हाला विश्वास नाही बसणार. तुम्ही म्हणता वय तर 26 आहे, वाऱ्या कस काय 27 केल्या? ज्या वर्षी मी पोटात होतो ना आईच्या, त्या वर्षी मला ती घेऊन गेली ती पंढरपूरला. ती एक माझी, मला वाटतं आईची कृपा असल्याशिवाय होत नाही, वडिलांची कृपा असल्याशिवाय होत नाही. आज या सगळ्या मुलांनी नामदेव दादांचा, यमुना आईचा सोहळा घातलाय ना. या दोघांचा सोहळा नाही, ह्या दोघांच्या विचाराचा सोहळा आज पार पडतोय. विचार चांगले असतील ना तर काय बी चांगलं होतं. विचार भंगारा असतील तर भंगारच होणार आहे शेवटी. पण नामदेव दादांनं, आमच्या यमुना आईनं आयुष्यभर चांगले विचार पेरले. आणि चांगलं पेरलं की मी सांगितलं ना, जैशी करणी वैशी भरणी, हे महत्वाचंच आहे. आणि ते करत असतात. आपली आई गावात एखाद्या कार्यक्रमाला गेली, गावात जर समजा लापशीचा स्वयंपाक असेल, लापशी कळते ना, लापशी कळते, सगळी नाही खात आई, काही पदरात घालून ना घरी घेऊन येते. कोणा करता? आपल्या मुला करता, लेकी करता. अरे त्यांच्या इतकं नाही. सध्या तर कायदा एवढा कठोर योगेश बाबा, आपल्याला माहिती आहे, बहुश्रुत आपण आहात. मला वाटतं सध्या कायदा एवढा कठोर आहे, कोणाला धक्का जरी लागला आणि कोणाच्या शरीरातून रक्त जरी निघालं, हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो. पण जगातलं एकमेव कोर्ट महाराज असं आहे, कोणताही गुन्हा होऊ द्या, तुमचा गुन्हा माफच केला जातो. त्या कोर्टाचं नाव आपली आई आहे आणि आपले वडील आहे. म्हणून प्रेम करावं. माझ्या वयातली पोरं म्हणतात आईला, मी इथल्या पोरांचं नाही, म्हणजे तुमचं नाही सांगत बरं का, तुम्ही चांगले, जेवढे कीर्तनात आले तेवढे सगळे चांगलेत. माझं म्हणणं आहे नाना बरं का, काय काय लोक माझ्या वयातली पोरं आईला म्हणतात, तुला काय कळतं, तू गप्प बस. तुमच्याकडे म्हणतात का? जरा मोठ्यानं बोला, जरा बोला ना, हा किंवा नाही. म्हणतात का, ए आई तुला काय कळतं, तू गप्प बस. मी कधी कधी विचार करतो, आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरवण्याच्या ऐवजी नक्की भरवले असे. अरे त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. म्हणूनच म्हणतात, काय करते, हाडाचे तू काढ करो केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी. हे आई ग, आई ग, हे तुझ्याची मुकल्या बाळ एकच कुजबुज ऐकू येई. अनमोल जन्म, अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी खेळ खेळता होतो जेव्हा ताना, अमृतावनी गोड भाजला सपा, तुझ्या कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. जगातली सगळ्यात मोठी ती वैभव आहे. आणि मग आम्ही जिथं वैभव आहे तिथं जावं, आणि ज्या ठिकाणी आम्हाला जोपासलं जाणार आहे तिथं आम्ही जावं. सध्या लोक स्पर्धेच्या युगातली, मी थोडस प्रामाणिकपणानं वाक्य बोलून जाईल, आपल्याला त्रास होतो याच्यावरून मी बोलतो. स्पर्धेच्या युगातले आपण आहोत. त्रास होतो प्रत्येकाला महाराज, असं कोण नाही की त्याला त्रास नाही, सगळ्यांना त्रास आहे. जो देखी सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुःखीच आहे नाना, बरोबर ना. या जगातली रीतच आहे ती. पण थोडस सांगू, दुःख
दुःख बाजूला करायचं आणि सुख मिळवायचंय तर जगातलं एकच व्यासपीठ आहे ते म्हणजे व्यासपीठ आई वडील. आई वडिलाच्या सेवेजवळ सुख आहे. जगातली कोणती सेवा करू नका. एक वेळ पांडुरंगाची सेवा नाही केली तरी चालत. आदरणीय आमचे डॉक्टर बाबा म्हणत असतात माणसानं बाप आणि पापाला जपावं. बापाला जर जपले प्रपंच सार्थकी लागल आणि पापाला जर जपले परमार्थ सार्थक होईल. या दोन गोष्टीची सांगड घाला. कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. आणि मग हा व्यवहार जर केला तर या देहातून हे सगळं करताय. ह्या देहात सगळं आहे. कारण की का स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मावा. मग जन्म व्हावा तर या देहाची किंमत त्यांना आहे. या देहाची अपेक्षा देवांना आहे. कोणत्या देवांना? ज्या स्वर्गातल्या देहांना या इहलोकातल्या देहाची अपेक्षा आहे अभंगाचं. अभंगाच्या पहिल्या चरणात शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांसारखंच गाऊन दाखवलं. देव इच्छिता ती पाहे. मग देव अपेक्षा करतात. अपेक्षा हा शब्द आला बरं का आता इथं. अपेक्षा ज्या देवांना या देहाची अपेक्षा आहे. इच्छिता म्हणजे काय? मिळवण्याची अपेक्षा आहे. कोणाला? देवांना. सध्या अपेक्षा वेगळ्या आहेत. आम्हाला तर वेगळीच वेगळे आहेत. हा म्हणजे सध्या जुन्या काळातल्या अपेक्षा जर बघितल्या तर खाणं पिणं सुखी असावे, ल्यावे खावे बरे असावे, हीची करी आवड संसारी. पण आता तशी नाही. आता काम करे काम असं असं हा. म्हणजे जुन्या काळात माणसं पैसा नव्हता तरी समाधानी होती. नाना काय म्हणणं होतं? बोला ना. पैसा नव्हता तरी माणसं काय होती? समाधानी. आई होती का नाही? सुखी होती का नाही? खाऊन पिऊन तर टाका अटक होती असं मस्त. हा. आणि म्हणून या माणसांना आजही पण आयुष्य ना 100 वर्ष ही जी बसल्यात ना डोक्यावर ज्यांच्या पदरीने जुन्या काळातली माणसं आहे. आता नका ओढू. मी पाहिलंय. हा म्हणजे आजही पण या लोकांनी ना संस्कृतीला काही गोष्टी जोपासल्या, पोषकतेच्या गोष्टी जोपासल्या. योगेश बाबा मी सांगून जाईल, काही गोष्टी ना शास्त्रानुसार जर असतील तर त्या गोष्टी अनुरूप होतात. आणि अनुरूप जर त्या गोष्टी घडायच्या असतील तर मानवी जन्मातलं महत्वाचं गणित आहे की आम्ही ते केलं पाहिजे. पण समाधान असलं पाहिजे. सध्या सांगणाराही समाधानी नाही आणि ऐकणाराही नाही. हे बिघडून गेलंय सगळं. त्या दिवशी कीर्तन संपलं बरं का, चिंतामण बाबा बरं का, विजय महाराज, शिवाजी बाबा, कीर्तन संपलं, योगेश बाबा, आणि गावाच्या बाहेर माझी गाडी निघली साहेब.
4-5 कार्यकर्त्यांना ना माझी गाडी अडवली गावाच्या बाहेर. अडवल्यावर म्हटलं काय झालं? ते म्हणले महाराज जरा प्रॉब्लेम झाला. म्हटलं कसला प्रॉब्लेम? ते म्हणले तुमचं पाकिट दाव का. जुन्या काळात मानधन हा शब्द होता, मानधन. मानानं जे कीर्तन करायला धन दिलं जायचं त्याला काय म्हणायचं आपण. आणि मला मानधन आपलं पाकिट मिळालं, निघलो गावाच्या बाहेर. 400-500 मीटरला माझी गाडी अडवली आणि अडवल्यावर मला म्हटले महाराज जरा प्रॉब्लेम झालाय. म्हटलं कसला प्रॉब्लेम? ते म्हणले तुमचं पाकिट दाखवा. मी त्यांच्याकडे दिलं. त्यांनी त्याच्यातले पैसे मोजले, त्यांनी 4 चेहरे पाडले. म्हटलं काय झालं चेहरे पाडायला तुम्हाला? ते म्हणले महाराज ह्या सप्त्यातल्या इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरले, तुम्हाला निम्मेच पैसे भरले, हा तुमच्यावर झालेला अन्याय. असंच म्हटले ते. म्हटलं मग आता काय करायचं? हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा. ह्याच्यात आम्ही दुप्पट. आता दुप्पट म्हटलं कोणाला नकोय. मी जाम बारी खुश झालो मोगेंबो. मला 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं. नाना ते त्या दिवशी गेल्यात का अजूनही आले नाही. शाळ टाळ्या वाजल्या. तुम्ही मग पाकिट गेलं ते टाळ्या वाजल्या पाहिलं का. हा त्या दिवसापासून ठरवलं आई जेवढं मिळेल तेवढं घरीच न्यायचं, माघारी द्यायचं नाही. कधी कधी हातच्या गोष्टी निघून जातात, मग नंतर पस्ताव येतो. कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे की तुम्हाला संत वचना करता, देहाच्या वचना करता, देवाच्या वचना करता पाठवले. किती गोडलेलं आहे का ठिकाणी. संत समागम को भूल गया रे, हरि भजन को ए भूल गया, हरि भजन को भूल गया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया. जिसे पाना था उसको जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको खो दिया. नाही तर काय होईल. नाही तरी गेला जन्मवाय. आणि जन्माचं गणित ह्याच जन्मात आहे. महाराज म्हणले एक एक येऊन कोटी कोटी बेरा मग लागे वारा मनुष्य द्यायचा. सान परिवारातल्या मुलांसारखी कमी मुलं आहेत की जे आपल्या आई वडिलाची मुलं मूळ तत्वानं सेवा करतात. आणि ज्ञानोबारांचं सुद्धा तेच म्हणणं आहे, तया सेविसी कीर शरीरे लोण कीजे. लोण कीजे म्हणजे अर्पण करा. काय अर्पण करा? शरीर. आणि मग शरीर जर त्यांच्या चरणावर अर्पण केलं तर 12ला 5 मिनिटं कमी असताना महाराज म्हणले इहलोकातला देह आहे, या देहाची किंमत सार्थकी लागेल. मग देहाच्या माध्यमातून हे केलं तर देव आमच्याकरता काय कराल. महाराज म्हणले देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, ओ गवी कोडे, ओ गवी कोडे संकट देव उभा मागे पुढे, पुढे मागे पुढे. आणि मग सांभाळ करतो. एवढा एक पुरावा थांबतो, एवढा एक पुरावा सांगतो थांबतो. मला माहिती लय दाट पेरलं का वर कानसाला बारीक पडत, त्याच्यामुळे पेर मापात असली बाय. परत फाट्याच्या बाहेर गेलो कोळपायला परत ताराच करत आहे. हा त्याच्यामुळे थांबणार आहे मी. आणि मग काय म्हणले, सांभाळ करतो. मी कमी करून सांगितलं जगातलं महत्वाचं गणित काय. महाराज म्हणले देव सांभाळ करतो. कसं करतो माहिती का? देव सांभाळ करतो. मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. मग सांभाळ करणारी भूमिका तुकोबारायची. तुकोबाराय म्हणते माझं सांभाळ केला. जुन्या काळात तुकाराम महाराजांचा सावकारकीचा व्यवसाय होता. आणि सावकारकीचा व्यवसाय होता पण वडिलांचा होता. ते वडिलांपासून आलं होतं, ते जोपासलं होतं. पण एक दिवस सगळ्या वया घेतल्या दारात आणून कल्याणा संताच्या. तसं वागलं पाहिजे. बोले तैसा त्याची वांदावी पावले. महाराजांनी काय केलं,
त्या सगळ्या वया जाळल्या. जाळोनी संसार बैसलो अंगणी, वया जाळल्या. आणि त्याच काळामध्ये तुकाराम महाराजांकडे एक स्त्री पैसे मागण्याकरता आली. माझ्या मुलीचं लग्न आहे, मला 50 रुपये पाहिजे. त्या काळातले 50 म्हणजे आजच्या काळातले 5 लाख रुपये त्या काळात. आणि मग मला 50 रुपये पाहिजे. तुकाराम महाराज म्हणले माझ्याकडे नाही, पण संध्याकाळपर्यंत मला वेळ द्या, मी एका विशिष्ट सावकाराकडून पैसे आणतो आणि तुम्हाला देतो. आणि मग तुकाराम महाराजांनी एका सावकाराकडून पैसे आणले. 3 महिन्याच्या बोलीवर त्या महिलेला दिले. तिनं लग्न त्या मुलीचं लावलं आणि 1.5 महिन्यातच पैसे परत तुकाराम महाराजांचे आणून दिले. आणि तुकाराम महाराजांनी त्याच दिवसाला ते पैसे त्या सावकाराकडे पोहोच केले. पण शहाणी माणसं कधी कोणाचे पैसे ठेवत नाही, हे पण वाक्य ऐकलं मी. आणि ते पैसे देऊन टाकले. आणि पैसे टाकल्यानंतर, पैसे दिल्यानंतर सावकारानं 6 महिन्यानंतर तुकाराम महाराजांवर खटला दाखल केला, खोटी केस दाखल केली. अजून एक वाक्य आहे की शहाणी माणसं कधी कोर्टाची पायरी चढत नाही, पण नाही विलाजानं कधी कधी चढावी लागते. नाही विलाज आहे, तुकाराम महाराजांना कोर्टाची पायरी चढावी लागली. गेले कोर्टात. एका कडगऱ्यामध्ये सावकाराला उभं केलं आणि एका कडगऱ्यामध्ये कविराज आपलं तुकाराम महाराजांना उभं केलं. आणि तुकाराम महाराज एका कडगऱ्यात उभे होते, एका कडगऱ्यात सावकार उभे होते. जज साहेबांना पहिला प्रश्न विचारला, न्यायाधीशानं पहिला प्रश्न विचारला, चिमुकलीला न्याय द्यायचा का नाही? न्याय काय दिला? न्याय काय दिला? जो न्याय इकडं पाहिजे होता तो न्याय नाही दिला. सध्याची न्याय व्यवस्था बिघडली महाराज. ज्या चिमुकलीवर अत्याचार होतो त्या चिमुकलीवर 4 वर्षाची चिमुकली आहे, तिच्यावर जर असा निगृणपणे जर हत्या होत असेल, ठिचून मारलं जात असेल, तर जो मारणार आहे त्याला सुद्धा भर चौकात ठिचून मारला पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? हा, त्याला तुम्ही जन्मभराची, अरे त्याला जामीन होणार आहे 10 वर्षानं, याची पण कधीतरी भान ठेवा ना. जामीन होणार आहे आणि तो बाहेर येणार आहे, साहजिक गोष्ट आहे महाराज. हत्येला जामीन होतो, पण आता काय झालंय, पैसे सरगवले का सगळीकच महाराज अवघड गणित आहे. मला तिकडे जायचं नाही, पण न्याय व्यवस्था त्या काळातली गोड होती. काय झालं? अरे माझ्या बहिणीवर फक्त पदराला हात लावला तर दोन्ही हात कापून टाकणारी न्याय व्यवस्था त्या काळातली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होती, आता नाही राहिलं. आणि एका कडगऱ्यामध्ये तुकाराम महाराजांना उभं केलं आणि एका कडगऱ्यामध्ये सावकारला. तुकाराम महाराज, सावकारांनी वही दाखवली, तुम्ही पैसे घेतलेत, पैसे दिले नाही, पैसे देऊन टाका त्यांचे, नाही तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. तुकाराम महाराज म्हणले मी 3 महिन्यापूर्वी पैसे दिलेत, यांनी खोटा खटला दाखल केलाय, मी पैसे दिलेत. मग तुकाराम महाराज माफी मागून बोलतो, पैसे दिलेत तर पुरावा द्या. कोर्टात पुराव्याशिवाय बोलता येत नाही, पुरावा हा तुमचा चेहरा आहे. मग बोला, तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुकाराम महाराज म्हणले मी ज्यावेळेस सावकाराला पैसे दिले त्यावेळेस तिथं कोणी नव्हतंच, खोटं बोलेल कशाला? पैसे दिलेत. पण न्यायाधीश म्हणले मला पुरावा पाहिजे, पुराव्याशिवाय मी काही करू शकत नाही. तुकाराम महाराज ढसढसा कोर्टात रडायला लागले आणि देवाला म्हणायला लागले, देवा तुझा माझा कार्य बैराकार, दुःखाचे डोंगर दाखविसे, देवा तुझा माझा कार्य बैराकार. तुकोबाराच्या डोळ्यातला भाव जज साहेबांना ओळखला आणि जज साहेब म्हणले तुकोबाराय, फक्त केव्हा पैसे दिले आणि ते पैसे देताना कोण होतं एवढं फक्त आठवण, मला एवढं आणून सांगा फक्त. तुकाराम महाराज म्हणले मला 2 दिवसाचा वेळ द्या. कोर्टाच्या पायऱ्या उतरायला लागले आणि तुकाराम महाराजांच्या डोक्यामध्ये लक्क प्रकाश झाला. अरे कोणी नव्हतं, पण मी लोकांना शिकवतो, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. विठ्ठल जळी, अरे तो काष्टी पाषाणी सगळीकडे भरलाय, कहा पग दारू देखे तो आणि देखा तो सब वही गेला. हा, आणि मग तो आहे असा ही चराचरात तो भरून उरलाय. लोकांना सांगतो, उडी मारली तुकाराम महाराजांनी कोर्टाच्या पायरीवर आणि परत युटर्न घेतला आणि पळत पळाली. हो जज साहेब, एक व्यक्ती होता, कोण? विठो पाटील, रातोगुड, पंढरपूर. प्रमाण लिहिलं, भीमा तिरी एक बसविले नगर, भीमा तिरी एक बसविले नगर, पंढरपूर
राहतो कुठं? पंढरपुरात. नाव काय? विठोबा पाटील. सगळं वर्णन सांगितलं. कोर्टातली लोक अजून चाललीच होती. न्यायाधीशानं मागून आरोळी ठोकली, थांबा रे, जाऊ नका, इकडे या, माग या. सगळे माग बोलव, म्हणजे बोलवा तुमच्या पुराव्याला. आणि मग एका कटघऱ्यामध्ये सावकाराला उभं केलं आणि एका कटघरा मोकळाच ठेवला. कोणाला? विठोबा पाटलाला. आता कोर्टात बाबा असे हाक मारतात, विको विको होता थोडासा, आणि मग ते हाक कशी मारली, विठोबा पाटील हाजीर रहे. पहिली हाक मारली, कोणीच हजर झालं नाही. दुसरी हाक मारली, विठोबा पाटील हाजीर रहे, कोणीच हजर झालं नाही. पण तिसरी हाक मारली, तुकोबाराच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं आता. का? देवा, तू जर आला नाही ना आज, तर माझा घाता लोकांनी बुडवला, उद्या मला माझ्या हातानं बुडवावं लागल. तुकोबाराच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. लोकांनी त्रास दिलाय रे देवा, पण भक्ती करण्याकरता जो चांगल्या मार्गावर चालतो त्याला त्रास होतोच. देवा, एवढा पण नको ना देऊ. हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आज हा तुकोबा जर खोटा ठरला तर याचा गाथा सुद्धा खोटा ठरल. देवानं थर 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 कापावं विटेवर असणाऱ्या. थर थर कापले देव, म्हणले आता जर गेलो नाही तर इथून पुढच्या काळात माझ्या भक्तीला काहीच महत्व राहणार नाही. थरथर कापणारे देव, असा घाबरले होते देव पंढरपूरचे. गरुडाचा वेग देखील कमी पडला भगवंताला. त्वरा झाली गरुडा टाकेले मागे. इतक्या वेगानं भगवंत आले आणि कोर्टामध्ये आले. काय स्वरूप होतं माहिती काय? हातामध्ये काठी होती, खांद्यावर घोंगडी होती, धोतर होतं, डोक्यावर असा टोप चढवलेला होता, त्या टोपामध्ये मोर पंख लावलेला होता. विचारलं सगळ्यांनी, कोण? विठोबा पाटील. कुठून आलात? पंढरपूर माझं गाव. मग तुमच्याकडे काय पुरावा आहे? या तुकाराम महाराजांनी पैसे दिल्याचा. कटगऱ्यात तर बोलवा, नियमाला थोडस तुम्ही नियम पाळा, नियम पाळा. कटगऱ्यात बोलवलं तुकाराम महाराजांच्या एव्हिडन्सला, पुराव्याला. पुरावा बोलवला. काय पुरावा आहे तुमच्याकडं? या सावकाराच्या 3 क्रमांकाच्या वाड्यामध्ये जा जा जा. 3 क्रमांकाचा वाडा आहे, 5 क्रमांकाची खोली आहे, 5 क्रमांकाच्या खोलीमध्ये 8 क्रमांकाचं कपाट, 8 क्रमांकाच्या कपाटामध्ये 32 क्रमांकाची फाईल, 32 क्रमांकाच्या फाईल मध्ये 16 क्रमांकाचं पान, आणि 16 क्रमांकाच्या पानावर 9 क्रमांकाची ओळ. तुकाराम बोलोबा आंबिले यांनी माझ्याकडून 50 रुपये 3 महिन्याच्या बोलीवर नेले आणि 1.5 महिन्यातच पैसे दिलेत. जुन्या काळात व्यवहार पूर्ण झाला की रकमेला आळ केलं जायचं. शाईनं आळ केलंय, पोलीस खातं पाठवलं, ती वही कोर्टात आणली गेली आणि तुकाराम महाराज केसमध्ये निर्दोष मुक्त झाले. केसमध्ये निर्दोष मुक्त झाले, पण हा आवाज झाला. पण विठोबा पाटील नावाचा आलेला व्यक्ती योगेश बाबा गायब झाला. सगळे विचारायला लागले, हे कोण होतं? न्यायाधीशांनी माफी मागून तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, तुकोबाराय, आलेला व्यक्ती कोण होता? तुकोबाराय म्हणले, आलेला व्यक्ती कोणी सामान्य नाही, अजून पेन मोडला नव्हता न्यायाधीशानं. केस पूर्ण झाली का आपल्याकडे नियम आहे, पेन मोडला जातो. अजून पेन मोडला नव्हता, पेन मोडला नव्हता. विचारलं कोण होता? मला बोला बोला, कोण होता? तुकाराम महाराजांनी सांगितलं, आलेला व्यक्ती जगाचा मालक, विश्वाचा पालन करता पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा होता. आज जज साहेबाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. जज साहेब म्हणले, आज मी माझ्या दरबारात त्याला प्रश्न विचारल्यात, उद्या त्याच्या दरबारात गेल्यावर त्याच्या प्रश्नाचं काय उत्तर देऊ? ढासढा सरडला जज साहेब आणि आपला राजीनामा लिहिला आणि तुकाराम महाराजांच्या हातात आणून दिला. तुकाराम महाराज म्हणले, मी अलोकात होतो, अलोकात. या देहाची अपेक्षा का करतात देव माहिती का? इथं स्वतः देवाला सांभाळ करावा लागतो भक्ताचा. म्हणून देव इच्छिता ते पाहे, देव अपेक्षा करतात या देहाची. म्हणून 12 वाजून 5 मिनिटांना महाराज म्हणले, धन्य मी जन्मालो दास विठोबाची झालो. मग त्याच भजन करू, विठोबा रखुमा रखुमा हरे जय जय विठोबा रखुमा.
म्हणे पावतर तुका म्हणे पावतर करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी धन्य जगदा धन्य जगदा
जास्त बोलत असताना सगळ्या गोड गुणीजन मंडळींनी गोड अशी साथ दिली, तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त करत असताना सगळे टाळकरी मंडळी असतील, महाराजांनी सुंदर इतकं वाजवलं, सुंदर गायलं की हात आणि टाळकरी सुद्धा एवढे गोड आहेत ना की धन्यवाद आहे. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना सगळ्यांनी गोड साथ दिली म्हणून मला बोलता आलं. हा एकल्याचं नवे खेळ म्हणून जमवला गोड असा मेळ. सचित दादा तुम्हाला सुद्धा आभार व्यक्त करतोय. योगेश महाराज आपण सुद्धा उपस्थित राहिलात. राहुल महाराज सगळे आदरणीय महाराज उपस्थित आहे. बीडवरून या ठिकाणी कीर्तना करता उपस्थित आहे. मला वाटतं आळंदीचे महाराज आदरणीय आमचे ढगे महाराज आपले बीडवाले आलेत का नाही अजून? नाही आले. हा ते येतील आता. थोडस त्यांना गाडी भेटली नाही, ते पण येणार आहेत. आदरणीय आमचे ढगे महाराज आहे, गोड असे कीर्तनकार आहेत, ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे आभार व्यक्त करतो. गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून चुकून एखादा अपशब्द गेला असेल तर मोठ्या अंतकरणानं, मायेच्या अंतकरणाप्रमाणे, बरं काय, एखादा शब्द ओघानं गेला असेल तर मायेच्या अंतकरणाप्रमाणे, एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ करा, 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा, 3 असतील ना नाना बरं काय तर चौथा म्हणून तरी माफ करा, एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही. आपला बाप श्रीमंत आहे सगळ्यांचा. किती श्रीमंत माहिती योगेश बाबा? आपला बाप इतका श्रीमंत आहे, सध्या जातीवादानं सगळं वाटोळ करून टाकलंय. पण सांगू, आपल्या सगळ्यांचा बाप एकच आहे. किती माहिती का? आपल्या सगळ्यांचा बाप एकच आहे. माऊली ज्ञानोबाराय आणि ज्ञानोबारायांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. आपल्या बापाची उंची जेवढी आहे आणि मग ती खरं तर उंची आपण जोपासली पाहिजे. म्हणून झालेली सेवा समर्पित, शेवटची चाल झालेली आहे. सगळ्या तरुणांचं म्हणणं आलंय की पिंगळा म्हणायचं आहे. आता ते त्याशिवाय कीर्तन संपू देणार नाही तर मग मला माहिती आहे त्याचे परिणाम दुसरे असतात. त्याच्यामुळं त्यांचं बोलून घेतो काय ते सगळे अपेक्षेनं आले सगळे. आणि म्हणून एक 4 मिनिटामध्ये आपण पिंगळा घेऊयात आणि मग थांबूयात. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल शरत शेवटी बा बांधून येईल, शरत शेवटी बा मल्हारी शिवारी मल्हारी शिवारी मल्हारी शिवारी
अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुना. अशी देखणी होती एका मुसलमानाची सुना. या तरुणीला आई म्हणाला, या तरुणीला आई म्हणाला, राजा तू गणमाता, राजा तू गणमाता. म्हणून आनंदाने वाजवले सोनारे. म्हणून आनंदाने वाजवले सोनारे. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. आडवलं फिरवी तो तुम्ही डोंगर गायला. आडवलं फिरवी तो तुम्ही डोंगर गायला. आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. हे गोड लेकरं एवढीत की असं वाटतंय नाचायला पावल्या खेळायला लागली की मंडपातली एखादी म्हातारी उचलून ओवळावं यांच्या आणि परत ठेवून द्यावं, फेकून नको लागल तिला. असं गोड तुम्ही सगळे बरं का पोरांनो, तुम्हाला सगळ्यांना येतं गावचंच आहे लयच गोड. त्यांना सुद्धा धन्यवाद. ही सगळी आभार व्यक्त करतो, सगळ्यांचे आभार व्यक्त करून आता झालेल्या सेवेला माझा पूर्ण विराम या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करतोय. पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार. या कार्यक्रमाकरता विशेष उपस्थिती आपल्या भागाचं वैभव आदरणीय शीतलताईजी सांगळे ताई साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. ताई साहेबांना सुद्धा धन्यवाद देतो. सगळी मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, सगळ्यांचे आभार व्यक्त करून माझ्या वाणीला पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकाराम